नमस्कार, जय श्रीराम. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरात विड्याची पानं दिसली. पान तर कोणी जनरली एवढं खात नाही. विचार केला की मग काय करावं ह्याच्यापासून, तर मग तांबूल करावा असं सुचलं. तर तांबूलसाठीची रेसिपी बघूया. हे आहेत विड्याची पानं, थोडीशी साखर, कात, हे बडीशोप आहे, हे आहे सुपारी आहे बारीक केलेली, फोडून घेतलेली सुपारी आहे, आणि गुलकंद आहे. सर्वप्रथम आपण काय करूया की ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये जे विड्याची पानं आहेत त्याचे तुकडे करून घेऊयात. म्हणजे ह्या प्रकारचे तुम्ही असे ह्याचे तुकडे करू शकतात. असे तोडून घ्यायचे आहेत बारीक, किंवा तुम्ही कैचीनी पण ह्याला बारीक करू शकता. चॉईस तुमची आहे, तुम्हाला कसं बारीक करून घ्यायचं आहे. जवळपास एक 10-12 विड्याची पानं आहेत. ह्याच्यामध्ये आता हे कात, साखर, त्याच्यामध्ये थोडीशी वेलची घेतली होती ती टाकलेली आहे. हे जे आपण सगळं मिश्रण घेतलेलं आहे, शोप, सुपारी, हे सगळं एकत्र करून घेऊया. ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूयात. आता ह्याच्यामध्ये थोडासा चवीसाठी गुलकंद टाकला की काय होणार आहे की जे तांबूल आहे ते थोडंसं ओलसर होईल. जास्त पण टाकायचं नाही, कारण गुलकंद ऑलरेडी गोड असतो आणि साखर आपण त्याच्यात टाकलेली आहे, त्यामुळे गुलकंद हे थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे. आता चला ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. आता हे बघा, हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक होईपर्यंत. हे असं होत आहे. अजून ह्याला आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. तर अजून 1, 2, 3 अशा स्पीडवरती आपण ह्याला फिरवणार आहोत. अशा प्रकारे आपला तांबूल तयार झालेला आहे. तो एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. तांबूलची रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.